नमस्कार माऊली भक्तांनो, जय गजानन। आज आपण एका माऊली भक्ताला आलेला अनुभव ऐकणार आहोत। तो अनुभव ऐकण्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि आणखीन सुद्धा तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुझ्या कृपेचा अगाध महिमा। जय गजानन। मी भगवंताचे मनापासून आभार मानते की माझ्या लहानपणापासून माझ्या आजूबाजूला भक्तीसाठी पोषक वातावरण होतं। एकेकाळी पंढरपूरच्या वाळवंटात आपल्या खड्या आवाजात वारकरी संप्रदायातील कीर्तन सादर करून विठ्ठलाला आळवणारे कीर्तनकार शंकर महाराज खडकेकर माझे आजोबा होते। माझे वडील संस्कृतचे अभ्यासक होते, तर एकीकडे शेगावच्या मंदिरात पूजा करण्याचे भाग्य महाराजांच्या कृपेने ज्यांना लाभले ते नांदेडकर गुरुजी माझे सख्खे मामा होते। मी माहेरची शकुंतला खडकेकर, तर सासरचं माझं नाव पद्मावती व्यंकटेश देशमुख। माझ्या सासरी गजानन महाराजांची भक्ती विशेषत्वाने होत असे। मला गजानन विजय ग्रंथ आधीपासून माहीतच होतं, पण खऱ्या अर्थाने त्याचं पारायण मी लग्नानंतर सुरू करू लागले। आमच्या लग्नानंतर मला एकदा माझ्या मिस्टरांनी त्यांच्या आयुष्यात घडलेली घटना सांगितली। ते ऐकून गजानन महाराजांचं स्थान माझ्या मनात अधिक दृढ झालं। मिस्टरांच्या शब्दातच मी ती घटना तुम्हाला सांगते। मी व्यंकटेश देशमुख, 1975ची ही घटना आहे। आम्ही तेव्हा नांदेड जिल्ह्यातील तालुका मुखेड येथे राहत होतो। माझे वडील विष्णुपंत आणि आई वत्सलाबाई, आम्ही 2 भाऊ आणि 4 बहिणी, असं आमचं मोठं कुटुंब। तो काळ वेगळाच होता। आम्ही श्री पोदार यांच्या वाड्यात किरायानं राहत होतो। वडील शिक्षक होते। आमच्या घराचं भाडं होतं ₹15 आणि एका लाईटची सोय म्हणून जास्तीचे ₹4। आजच्या पिढीला त्या जुन्या घराची कल्पनाही करता यायची नाही। मोठ्या कुडाच्या भिंतीची रुंदी अशी की त्या भिंतीवर 2 माणसं समोरासमोर आरामात बसून गप्पा मारू शकतील। आम्ही राहायचो तो वाडा खूप जुना झाला होता। त्याला एक तळघर होतं, एकच लाईट, म्हणजे बाकी ठिकाणी कंदील। तोच आजच्या भाषेत मुव्हेबल लाईट। नोकरी लागायला हवी असं माझं ते वय। जीवनात पुढील मार्ग गवसावा या विचाराने गजानन विजय ग्रंथाचं पारायण करावं आणि गजानन महाराजांना पुढील मार्ग विचारावा असा संकल्प मनाने घेतला। घरात तेव्हा महाराजांचा फोटो नव्हता, पोथी नव्हती। ओळखीतील एकाने काही अटी घालून पोथी वाचायला दिली। गावातील एका दुकानात फोटोची चौकशी केली, त्याच्याजवळ फोटो नव्हता। मी त्या दुकानात बसून राहिलो। त्याला म्हटलं, बघा इतकं सामान आहे, इतके फोटो आहेत, कुठेतरी असावा महाराजांचा फोटो। शेवटी माझ्या समाधानासाठी त्याने एका खोक्यातील सर्व फोटो खाली जमिनीवर अक्षरशः ओतले आणि त्यालाही आश्चर्य वाटले। त्यात एक महाराजांचा फोटो मिळाला। तो त्यानं मला फ्रेम करून दिला। दुसऱ्या दिवशी सकाळीच पारायण करायचं। पारायण करताना शक्यतो मांडीही बदलायची नाही, लघवीसाठीही उठण्याचा प्रश्नच नाही असा निर्धार केला। वडिलांना सांगितलं, सकाळी लवकर उठवा, कंदिलाच्या शांत प्रकाशात या फोटो समोर मी पारायण करणार। तो काळ असा होता की सकाळी वडील मला उठविणार, तो प्रातविधीसाठी बाहेर जाणार। त्याप्रमाणे 4 पारायण झाली। 5व्या दिवशी सकाळी वडिलांनी मला जागं केलं। आम्ही वरच्या मजल्यावर राहायचो। मला जागं करून वडील बाहेर पडले। मी खाटेवर अर्धवट जागा होऊन पडून राहिलो। वडील परत आले, पायावर पाणी घेत होते। तोच धाडकन बाहेर काही पडल्याचा आवाज आला। काय पडलं पाहण्यासाठी वडील खाली उतरून बाहेर गेले आणि काही मिनिटातच आम्ही ज्या भागात राहत होतो तो घराचा पूर्ण भाग धाड धाड करत खाली कोसळला। वडिलांच्या डोळ्या देखत वाड्याचा तो भाग खाली आला। आई आणि आम्ही सर्व भावंड आत होतो। वडील मटकन डोकं धरून खाली बसले। त्यांनी भयान भविष्याची कल्पना केली, पण महाराजांच्या कृपेने आम्ही सुखरूप राहिलो आणि हळूहळू आतून बाहेर पडलो। गावात आईचे मामा राहत होते, त्यांच्याकडे आमची सोय झाली राहण्याची। तो दिवस त्या मानसिक धक्क्याखाली गेला। दुसऱ्या दिवशी दुपारी काही सामान हाती लागतंय का
आणि फोटोपोतीचं काय झालं हे पाहण्यासाठी आम्ही घराचा ढिगारा गाठला. कुणी विश्वास ठेवणार नाही, परंतु कंदील सुरक्षित, फोटोला साधा ओरखडाही नाही आणि पोती सुरक्षित ठेवून या माझ्या शब्दाची किंमतही राखल्या गेली. मी तो फोटो आणि पोती हृदयाशी कवटाळली आणि डोळे गच्च मिटून महाराजांचं रूप नजरेसमोर आणून त्यांना म्हटलं, कालपर्यंतची सर्व पारायणं तुम्हाला अर्पण. आता तुम्ही नेणार तिकडे जाऊ. त्या घटनेनंतर लगेच वडिलांची बदली देगलूर येथे झाली आणि मला नांदेडला नोकरी मिळाली. आम्ही मुखेडचा निरोप घेतला. जीवनातील पुढील दिशा स्पष्ट व्हावी या उद्देशाने सुरू केलेली पारायणं महाराजांच्या चरणी समर्पित झाली. ही घटना ऐकल्यावर मी गजानन विजय ग्रंथाच्या प्रेमात पडले नसते तर नवलच. अर्थातच लग्नानंतर मीही नियमित पारायण करू लागले. इसवी सन 1996-97ची गोष्ट. त्या वर्षीच्या चतुर्मासात मी एक नियम केला की दशमी, एकादशी, द्वादशीला गजानन विजयचं पारायण करायचं. चातुर्मासात अशी 8 पारायणं होतील आणि समाप्तीला म्हणजे 9व्या पारायणाच्या दिवशी किमान 21 जणांना एकत्र पारायण करून महाप्रसाद करायचा. मी शाळेत शिक्षिका होते. सकाळची शाळा असल्याने पहाटे 4ला उठून पोती वाचल्यानंतर बाकी कामे पुढे. शाळा दर द्वादशीला 21 मोदक वधून करंजा असा नैवेद्य, हे सर्व संपूर्ण चतुर्मासात व्यवस्थित पार पडलं. पण 21 जणींनी एकत्र येऊन पारायण व महाप्रसाद असा योग काही येईना. त्यात वारंवार अडचण येऊ लागली. मग मी मिस्टरांना म्हटलं, आपण शेगावला जाऊ. मी महाराजांच्या कानावर हे घालू इच्छितो. त्याप्रमाणे आम्ही शेगावला पोहोचलो. मी समाधी मंदिरात उभे होते. महाराजांनी विचारलं, मी मोदकांचा नैवेद्य तुम्हाला दाखविला आहे, पण मग माझ्या महाप्रसादासाठी तुम्हाला भूक नाही का? हे वाक्य उच्चारून मला रडायला आलं. पण रडतानाही येईना आणि गर्दीमुळे तिथे थांबताही येईना. तिथून निघताना त्यांना म्हटलं, तुमची लीला अगाध, आम्हा सामान्यांना ती कशी कळावी? त्या शेगाव वारीनंतर लगेचच पारायणाचा योग जुळून आला. मी 21 जणींना पारायणाचा निरोप दिला. माझी एक मैत्रीण कुलकर्णी, तिची सून अर्चना, तिलाही पारायणाला ये म्हटलं. अर्चनाचं लग्न होऊन 7-8 वर्ष झाली होती. घरात पाळणा हालत नाही म्हणून बिचारी उदास होती. ती म्हणाली, काकू, माझी इच्छा तर खूप आहे, पण तितक्यातच माझी अडचण आहे. तिला म्हटलं, महाराजांना प्रार्थना करून बघ. नाही सुरू झाली अडचण तर अवश्य ये. पारायणाचा दिवस आला. अर्चना माझ्याकडे पारायणाला येऊ शकली. यावेळी महाराजांनी तिचं ऐकलं. नुसतं ऐकलं नाही तर असं ऐकलं की पुढे 15 दिवस लोटूनही पाळी काही सुरू झाली नाही. पाळी चुकली. गुड न्यूज कानावर आल्याने अर्चना आनंदाने मोहरली. एकदा संध्याकाळी दिवे लागणीला अर्चना दारात उभी टाकली. मला सांगू लागली, अहो काकू, तुमच्याकडील पारायणाचा प्रसाद मला पावला. ते ऐकून आनंदात अभिनंदन म्हणत देवासमोरील साखरेचा प्रसाद तिच्या हातावर ठेवला. पुढे अर्चनाला पुत्ररत्न प्राप्त झाला. बरेचशाला तिने मुलाच्या कानाचं त्याचं नाव सांगितलं. ते होतं प्रसाद. इकडे अर्चनाला प्रसाद मिळाला तर दुसरीकडे आमचा मुलगा योगेश याच्या बाबतीत आणलेला, यांच्या बाबांनी आणलेला तो महाराजांचा फोटो अमेरिकेत जाताना आग्रहाने सोबत घेऊन गेला. महाराजांचा जागृत फोटो म्हणून महाराजांची सारी लीलाच न्यारी. आता या गोष्टीला खूप वर्ष झाली, पण आजही सर्व आठवलं की स्वाभाविकपणेच माझं नामस्मरण सुरू होतं. श्री गजानन, जय गजानन, श्री गजानन, जय गजानन. माऊली भक्तांनो, तुम्हाला जर हा माऊलींचा अनुभव आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि हो, आपल्या सर्व माऊली भक्तांना सुद्धा शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. जय गजानन.